नमस्कार माझ्या बहिणींनो आणि भावांनो, तुम्हाला आशाचा नमस्कार. जे लोक आज आपला व्हिडिओ नवीन बघत आहे ना, त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी खरोखर केलेलं आहे ना, तर त्यांचं खरंच मनापासून मी आभार मानते. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आज माझी विदाई आहे, मी माझ्या सासरी जात आहे आज. माझी ही विदाई बघून प्रत्येक बाईला तिच्या माहेरची आठवण नक्कीच येईल. आणि ज्यांना आली ना, त्यांनी कमेंट्स करून मला नक्की सांगा. तर मी तर चालली पुण्याला, पण तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा. अशी झाली का तयारी? ते पाहुणे घाई करून राहिले ना. भरली का ती बॅग भरली? हो इंदुबाई, रात्रीच भरली मी बॅग. पाय किती घाई करतात ते, आता जास लागते ना, भरली घाई करतात बाई. माणसाचं काम तसंच असते आशा. पण सगळं बरोबर भरजो नाही मानो. ते कपडे, ती ड्रेस, ते ओढणी, मागच्या बारीनं आलती ते सगळं इथंच राहून गेलं. तर मग काय राहिलं तर आता असं नको करू. सगळं नेमाने भर माय बाई, आठवणीनं. आणि त्या पोरीचं भर माय सगळं काय आणलं होतं. पुस्तकं, आचार्य, खेळणी सगळं भरतो तिचं. नाही राहू दिसली इथंच. मग इतक्या दूर कोण आणून देईन त्या घरी? ते पुण्याला सांग बरं. डायरेक्ट पुढच्या वर्षीच मग आली की सगळं नेमाने भर माय, नाही तर काही आठवण राहत नाही तुले. हो ना बाई, सगळं भरलं मी. रात्रीच भरून ठेवलं ना, आता काहीच नाही राहिलं. पण तशी मी आता पुण्याला नाही चालली ना बाई. माझ्या सासरीच्या इकडे चालली ना मी. तिकडे 4-5 दिवस राहतो मग जाऊ पुणे रे. असं का बाई, तिकडे चालली काय? बरं आहे. मारला पाहिजे बाई चक्कर सासऱ्याकडे. त्याला कोण आहे बाई तुमच्याशिवाय? हा बाई चांगलं राहा. हा तोंड येऊ नये अशा. तुला काही त्रास लागते का सासूजवळ? कशी असली सासू आहे ते. तू राहतं पुण्यात, ते राहते तिकडे गावात. 2-4 दिवस येतं तर प्रेमानं राहा. 2 शब्द कोणी बोललं तर ऐकून घ्या बाई. आपल्या अंगाला छिद्र पडतात का कोणी बोललं तर? म्हातारा माणूस आहे, असं मन दुखू नाही, उद्धडसारखं बोलू नये बाई. चांगलं राहा. माणसानं वयामानानं आशा स्वभावात बदल आला पाहिजे माणसाच्या. कोणी का असे ना, स्वभाव बदलला पाहिजे. आता का तू लहान राहिली काय? ती पोरगी 7वीत गेली. आता तू तशी वागशील तर पोरगी कशी वागीन सांग बरं? तुझ्यावर काय संस्कार टाकशील तू? चांगलं राहा बाई. आता त्या शेताच्या किती मागं पडली होती तू सांग बरं. आपले भाऊजी आहे म्हणून काही नाही, मग घरचे लोक नाही ऐकून घेत बाई अशा. असं तोंडतोंड येऊन त्या पाहुण्याच्या बी. त्या पाहुण्या नजर उतरून जाशील मग तोंडतोंड येशील तर हा गरमपणा टाकून द्या अशा. आता नाही बाई इंदुबाई, मी सगळ्याशी चांगलीच राहतो इंदुबाई. आता माझं लग्न का आता झालं काय? 15 वर्ष झाले माझ्या लग्नाले. सगळे सांगा चांगले राहतो मी. आता त्या शेता वहिनीच्या मागे नव्हती पडली इंदुबाई मी भाऊजी आहे ना, किती झालं तरी ते तिचे सांगेल मी जरा सखे. पण ह्या पाय इंदुबाई, तिला भल्ला गर्व आहे ना माय बापाच्या इकडला, म्हणून थोडीशी जिरवली मी तिची. गमत करू मी तिची. खरोखर थोडी कधी याबद्दल माय मनात राग आहे, काही नको बोलू. सगळ्याशी चांगलीच राहत असते इंदुबाई मी. हो तेच म्हटलं बाई मग मी. चांगलं राहा बाई. आणि चिडचिड करू नये. भले चिडचिड करत राहते. चिडचिड करू नये बाई. आता चांगलं शांतच उत्तर द्यायला पाहिजे कोणी आपल्याशी काही बोललं तर. नाही हो इंदुबाई, मी चिडचिड नाही करतो इंदुबाई. सगळे संग चांगलीच आहे तुम्ही. तुमची सगळ्याची किती याद येते मला, लय याद येते. तुम्हाला ते येते नाही मी याद कधी? येते मी याद कधी तुम्हाला? ते दूर आहो मी पाय बरं. आता गेली की डायरेक्ट पुढच्या वर्षीच मला यायला भेटते. म्हणजे आठवण येतो इंदुबाई. आता श्वेताबाईनी संग थोडंसं केलं म्हणा मी आहे. मग आता मला तिच्या संग काही नाही करा वाटत जाता जाता. कसे झालं किती झालं तरी माझी भाऊजी आहे ते. तिच्याबद्दल राग नाही हो इंदुबाई माझ्या मनात. पण तिची अशी जिरा लागतच होती इंदुबाई. तिची अशी जिरा लागतच होती, नाही तर ते तुम्हाला दोघील तर काही बसर नव्हती जात. म्हणून मी म्हटलं माहीत तसं तिले. मला तसं नाही करा वाटत तिले. खरंच ना, आता मला लय याद येते इंदुबाई तुमची. सगळ्याची तिकडे गेली की मला गमतच नाही. तुमचे फोटो पाहून मन भरून घेतो मी. काय करतं मग? तू तरी जवळ राहतो, तुला आठवण आली की तू येऊ शकतो. मी पायवर किती दूर राहतो, मग मला तर आठवण आली तरी मी येऊ नाही शकत मी इतक्या दुरून. तू येत जाय इंदुबाई. चक्कर मारत जाय. बाबाची तब्येत चांगली नाही राहतो इंदुबाई. आता चांगली नाही त्याची तब्येत, पण ते म्हणत नाहीत. चक्कर मारत जाय, लक्ष ठेवत जाय त्याच्यावर. आणि तूही काळजी घे इंदुबाई. तूही काळजी घे, बापूची काळजी घे, सगळ्याची काळजी घ्यायचं तू आता. चाल मग येतो मी आता. काय कशी पोरगी आहे आता सांगा. आता आम्हाला याद नाही येत का तू? आता आम्ही फोन करतो तर खरी बा तुला. पोरही फोन करतात, नाहीच नाही फोन करतात. आता सांग बाई, आता आम्ही इतक्या दूर येऊ नाही शकत बाई. आता लय दूर आहे अशा. पुन्हा आता कामाला चांगलं वाटते बाई त्या घरी येणं. आणि जवळपास असते तर आलोही असतो. आता आम्ही महिन्यातून 2 महिन्यातून. आता इतक्या दूर आहे तर असं वाटते कामानं जा. याद येते नाही तर काय. आता माणसं किती वेळा फोनवर बोलतो. बाबाही बोलतात त्या सांग फोनवर. बाबाला लय हे वाटते वा अशा तू गेली की बाबाला नाही गमत. काय ना, आज बाहेरच राहून राहिले ते. बाहेरच राहून राहिले म्हणतात. अशी गेली की मला लय लोड येते म्हणतात. खरंच ना, त्याला लय वाईट वाटते. जाऊ द्या, आता काय करतो तू? आहे ना दूर. त्या पाहुण्याची नोकरी तिकडे आहे ना माय बाई. मग तिकडे राहा लागते माय तुम्हाला इतक्या दूर. नाही तर काय माहिती, एवढं दूर राहायचं काही काम नव्हतं. पण त्या पाहुण्याची नोकरीच तिकडे आहे तर काय करतो, त्याला इलाज नाही ना. आशा झाली का तयारी? ते पाहुणे घाई करतायत ना. चल अटक बरं लवकर. मग खूप लांब जा लागते म्हणतात, मग रात्र होऊन जाईल ना. हा रे बाबू, घाई करू आले का ते पाहुणे? बरं थांबा म्हणा, 10 मिनिटं थांबा म्हणा. साडी गिडी द्यायला लावतो मी, चहा ती बबीत आले. मग निघा म्हणा. मग सगळं त्या गाडीत टाकलं का त्या बॅगा गिगा तिच्या? त्या गाडीत भरून घेते बॅगा गिगा, पाण्याची बाटली घेतली तिच्या संग. भरून घ्या म्हणा गाडी, सगळं सामान राहिलं सोयलं. मग येतेस मग साडी गिडी नेशायला लावतो ना तिले. बबिता हो बाई बबिता, ये ना बाई. अन्न कुकाचा करंडा आण आणि साडी अन्न दे ना अशासाठी. दे बरं बाई. मग ते पाहुणे घाई करून राहिले. हो जी बाई, आणतो ना, आणतो कुकाचा करंडाही आणतो. शिदरी बांधून राहिली मी आशाबाईची, आणतो. हा आण लवकर मग. आणि त्या शेताली आवाज दे, ये म्हणा. येतो रे दादा, येतो मग.
येत जाय ना बापा माया घरी का रे? तिच्या तिथे येत नाहीस बापा तू. आता मुंबईन पुन्हा काही दूर आहे काय? येत जाय ना. आता त्या पुण्यात काय येत नाहीस का तू त्या कंपनीच्या कामानं? येत जाय माया घरी. हां, मारत जाय एखादा चक्कर. हो हो, आता आलो की न. इतक्यात नाही आलो मी अशा. एक दोन वेळा मागं आलो होतो तर माझ्यासोबत साहेब लोक होते म्हणून काय आलो नाही तुझ्या घरी. आता एकटा असलो की नक्की येईन. हो बापा, जात जाय ना सागर. हां, जात जाय ना. तेवढंच बरं वाटते रे तिले. आता आला की दादा वहिनीली आणजो आणि गार्गीली आणजो रे. ते दिसते मग माझ्या घर. न तिकडे जणी ये जा. हो ना, दोघी व्हायला की आणि त्यांनी आम्ही पेशल तुझ्या घरी येऊ बस. तर कसं कामानिमित्त आलं की नाही अशा मग तिकडेच राहावं लागते. असं इकडे तिकडे जाता नाही येत कुठं. माझ्यासोबत साहेब लोक असतात म्हणून म्हटलं दोघी मायले की पेशल तुझ्या घरी घेऊन येईन मी एक दिवस. हो आणजो मग. नाही तर मग एक दिवस करता करता तो दिवस कधी येणारच नाही त्या. हो नक्की आणीन ना मी, नक्की आणीन. चला टप मग लवकर. ते पाहुणे काय करून राहिले ना. कसं रात्रभर राहिले असं तुम्ही इथं चाललं असतं ना, पण ते पाहुणे नाही म्हणत रात्रभर राहायचं. नाही तर मग कसं आता अंधार पडायच्या पहिले पहिले जा म्हटलं. सामसून रस्ता आहे तिकडे खेड्यापाड्यानं, कसं काही लाईट नसतात काही नसतं रुळणं. मग म्हटलं लवकर निघा. एक तर मग रात्रभर थांबून जा. रात्रभर थांबायचं नाही म्हणतात ते तुझ्या घरचे पाहुणे. नाही रे दादा, रात्रभर नाही राहत आता. तिकडे चाललो ना आम्ही माझ्या सासरे जवळ. तिकडे थांबा लागते मग 4-5 दिवस. आता इथं कुठे दिवस मोडते म्हणतात. बरं बरं ठीक आहे ना, मग तसं करा. तेच म्हटलं मग कर मग लवकर हा. आहे मी बाहेर उभा, ये मग बाहेर. आणा बाई शेता आण बरं. कुकाचा करंडा आण, साडी आण आणि तो फराक बी आणजो डमरुडचा. नाही तर मग एक काम कर, डमरुड देऊन दे घालायला तो फराक. अशा वाजी साडी घेऊन ये इकडे. अशा बाई तुमच्या संग शिदोरी बांधली मी. हा सगळं बांधलं. पूर्णाच्या पोळ्या बांधल्या, सध्या पोळ्या बांधल्या. हा आणि उशे भजी गिजे बांधू का मग? म्हणसान तर बांधतोय. म्हणसान मग तुमची सासू म्हणेन की शिळेत भजे बांधलीच्या भाव जाईन. नाही होय मी राहू द्या ना. एवढं कायले बांधता, राहू द्या. काही नका बांधू. काय द्या लागते शिदोरी? आम्ही का पहिल्याने चालली काय? नवीन आहो का मी? नाही जी बाई, कशा बोलता तुम्ही? नाही माय बाई, लेकी बाई सांग शिदोरी बांधाच लागते. आणि काय होते खादा ना माझ्या घरी जाऊन आता. हां पूर्णाच्या पोळ्या आहे तिथं लय मागून केल्या, त्या चांगल्याच आहेत पूर्णाच्या पोळ्या. आणि आता साध्या पोळ्या बांधल्या तेवढंच. मग तुम्हाला घरी गेले की कमी करायला लागते. मग आता रात होते ना जायला काय खिचडी मांडून दे जा. या पोळ्या आहेत काही भाजी दिली का डब्यात? काय जा गरम करून खादा. नाही तर मग अजून भाजी उतरीन वाजगिनी इंटीचा. काय जा बरोबर. हां पद्धतशीर दे सगळे दे. काय रे सोयनी एवढं काय रे बसल्या बांधत. 2 पोळ्या बांधा आणि गुळाचा खडा बांधा. भलं सगळंच बांधलं तुम्ही तर. नाही व जाऊ दे. तेवढा स्वयंपाक मग कमी करतो घरी गेली की. आता इथून गेले स्वयंपाक करायला लागते ना. हां का सासू करून ठेवते माहिती? नाही तसं काही नाही म्हणा. आई करून ठेवतात ना उशीर झाला कधी तर. नाही तर मग मी गेले लवकर तर मीच करतो. असं काही नाही. आणली का बाई शेता साडी? लाव मग कुंकू लावतील. चहाटी साडी देऊन दे. नाशी साडी नेस होते. साडी नेसून जाय. हो लावते ना मी. लावते त्यांना कुंकू लावते. आणि हिला देऊन दिला मी फ्रॉक म्हणून घालायला. घातला वाटते तिने फ्रॉक बहुतेक. घ्या ना बाई साडी नेस जा आमच्या घरची. हो वहिनी कशा बोलता तुम्ही? माझ्याच आवडीची साडी आहे ते. माझ्याच पसंतीने घेतली मी. कशी बी काय हो ना म्हणा, बळजबरी म्हणा कशी म्हणा, पण घेतली ना तुम्ही. एवढी महागीची घालीन नाही तर काय मी. भावाच्या घरची बाई बघितली तर कोणती साडी गोड असते? हे तर लय महागीची आहे. पाया लागते ननद बाई, आशीर्वाद द्या मला. हो हो वहिनी, माझा आशीर्वाद नाही तुमच्यासोबत आहे. सुखी राहा आणि चांगले राहा. चालली एकदाची कटकट माझ्या मागची आशा चालली. टेंगे 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 टेंगे. ये आता मी आजाद झाली. आशा चालली. बापरे ती माझ्या मागची कटकट चालली देवा. अव श्वेता यो बाई बाहेर यो बाई. हो इंदुताई आली. येत मग बाबा. काळजी घ्या बाबा तब्येतची तुमच्या. गोळ्या पद्धतशीर घेत जा तुमच्या शुगरच्या गोळ्या. संपल्या की सांगत जा बरोबर दादाले आणते तो. हो बाई हो. आता काय बापा म्हातारपण तर गोळ्याच्या मातीत बापा जीवन आहे बापा आमचं म्हाताऱ्या लोकांचं. काय करतो त्या गोळ्या आता मला लोक घ्या लागतात. भलं जीवार ते बाई गोळ्या घ्यानं तुला सांगतो. पण काय करतो घ्याच लागतात. काय बापा जवाई बा. रातभर राहिले असते जरा बरं वाटलं असतं. आता आलो ना मामाजी. काल रात्री आलो नाही काय. आता कसं आणखी एक दिवस पुढे सुट्टे कमी आहेत म्हणून म्हटलं. नाही तर राहिली असतो. सुट्ट्या भरपूर असत्या तो. बरं बापा तुमच्या मनानं. आता पुढच्या वर्षी आली बापा की चांगला सुट्ट्या काढून या. सुट्ट्या भेटत नाही बापा तुम्हाला कंपनीत. जा बापा जा. आता काही जास्त नांद लावत नाही बापा मी. तुम्हाला दूर जा लागते. आरामशीर जा बापा. गाडी आरामशीर चालू जा गाडी. कसं जास्त जोरात चालू नाही. आरामशीर चालू जा. पोहोचली की फोन करा बापा मध्ये. हो मामाजी तुम्ही टेन्शन नका घेऊ. बरोबर जा तुम्ही. नेहमीचा रस्ता आहे माझा. पोहोचल्याबरोबर फोन करतो मी तुम्हाला. काळजी नका करू तुम्ही. सांग माय आता पाहुणे हाती ड्रेस दिला नाही का हो या मुरली ना? मुरली पोरा का रे पाय इकडे पाहून बी नाही राहिला. मुरली काय हो बाई आवाज दिला का ते आम्हाला? काय म्हणतं?
अरे बापा कुंकू लावून दे ना ड्रेस त्या पाहुण्याच्या हाती आणि दुपट्टा नारळ देजो जवळ माणूस आहे. हा दिला ना बाई, दिला मी ड्रेस दिला, नारळ दिलं, दुपट्ट दिलं. ते घातला नाही त्यानं, गरमी होती म्हणतात कोऱ्या कपडेनं. असं काय तेच म्हटलं बाबा मी ते आपच घालतील त्याच्या घरी गेल्यावर पण आपलं देणं काम आहे. बरं झालं तेच म्हटलं मॅडला काय लक्ष नाही राहिलं का ते. पण मृणून फरक घातला होता ना, मृणून फरक काढला का घातला? मृणून फरक काढला का तुम्ही? काऊन काढला? आवडला नाही का तुम्हाला मामाच्या घरचा फरक? हो मामी मी घातला होता पण चेंज केलं. खूप गरम होते ना मामी, ते कोऱ्या ड्रेसनी खूप गरम होते, मला खूप गरमी होते म्हणून मी काढून टाकला. घालेल ना मामी मी घरी गेल्यावर तुमच्याकडचा फ्रॉक घालेल मी. घालते ना वहिनी ते घालते, तसं काही नाही. तिच्या आवडीचा फ्रॉक आहे तो. तिच्या पप्पाने दिली गरमी होती कोऱ्या कपडे न घालतच नाहीत ते कोरे कपडे. तशी आणली की वहिनी घरी पाण्यातून काढून घालतात ते. घालतात ते दोघे आपले घालतात. त्याच्या आवडले त्याला आवडला ड्रेस आणि तिथे आवडीचा फ्रॉक आहे म्हणूनच्या घालतो आम्ही. आता कधी येशील ना म्हणून दीदी आमच्या घरी? आता कधी येशील? अगं पिंकी पुढच्या वर्षी येईल ना मी, आणि तू पण येशील माझ्याकडे. तू कधी येशील? तू ये ना माझ्याकडे आता. हो मग नाही तर काय, पिंकीची आई, पिंकीचे बाबा सगळेच या माझ्या घरी. आणि भाऊ धनंजय भाऊ तुम्ही या ना आमच्या घरी पुण्याले. तिकडे चक्कर होत नाही का तुमच्या पुण्याले? या ना आमच्या घरी आले की. मी काय होता येऊ ना, येऊ तुमच्या इथं पुण्याला येऊ आम्ही. येऊ ना मग नाही तर काय, तेवढं आमचं पुन्हा पाहिलं होते बाबा. आणि आम्हाला काय पुन्हा पाहायला भेटते. हो या ना भाऊ, खरंच या त्या निमित्त तुमचं पुन्हा पण पाहणं होते. अशा पाण्याची बाटली किटली घेतली बाई संग. पाण्याची बाटली किटली घे ना संग. आणि शिदोरी ठेवली बघू द्यायच्या याच्यात बॅगमध्ये ठेवली का शिदोरी? हो हातान ठेवली बाई इंदुबाईने. अशा बाई त्या काळ्या बॅगमध्ये आहे तुमच्या. एका पंडित आहे बाई ते. बरोबर पाहिजे सांडीन किडी भाजी डब्यात बांधलेला आहे. बरोबर पाहिजे ना, गसके गुसके बसतील रस्त्यावर भाजी सांडीन. बरं लक्ष ठेव जा, कपडे खराब होतील नाही तर. तसं पंडित बांधलेला आहे आम्ही, पण तर लक्ष ठेव जा. होय मी हो तुम्ही टेन्शन नका घेऊ, पाहतो मी सगळं पाहतो. डिक्कीत ठेवलेलं आहे सर्व, काही गचके नाही बसते. डिक्की सेफ राहते ते सर्व. बरं निघतो मग आम्ही आता. कसं उशीर होते ना आम्हाला मग. असं सर्व घेतलं ना, बॅग वगैरे घेतल्या ना सर्व? हो निघू ना. मी काय म्हणतो, काही थोडेसे पैसे द्या ना, या पोरींच्या हाती देते मी. अगं दे ना मग. हो दे ना, दे सर्वांच्या हाती दे पैसे. नाही हो आशा बाई, काही बोलता काय? काय द्या लागते? काही नाही द्या लागत कुठेच्या हाती पैसे. काही बोलता काय? काही नका देऊ. काऊन हो वहिनी, काऊन नका देऊ? माझ्या भाच्या नाहीत का त्या? काय झालं दिलं तर? भाच्या नाहीत का माया? ते अधिकार आहे मायावर. अहो ताई देऊ द्या ना पैसे. काय होते दिले तर? किती महागाची साडी घेतली बा ना तिनं. मग काय होते दिले तर पैसे तेवढे 50-50 रुपयाची काय नवी आहे काय? बरं येतो वहिनी. काळजी घ्या सर्वांची. येतो. वहिनी तुम्ही पण जा. वहिनी तुमचा भाऊ आला नाही घ्यायला. तुम्ही जा, थांबू नका आता. 4-5 दिवस तरी राहून या. तुमच्याही वाट पाहत अशी ना वहिनी. माय बाप आहे तर लोकच माहेर आहे बरं. मग कोणी विचारत नसते. जाऊन या वहिनी, खरंच जाऊन या. माय बरोबर नका ना अशा बाई. तुम्ही रडल्या की मध्ये रडते माय बाई. असं कोण म्हणतं माय बाप आहे तर लोक माहेर आहे. आम्ही काय कमी केलं का माय बाई तुम्हाला? आमचे जे होते ते समजा करतो माय बाई आम्ही. नाही हो वहिनी, वाईट नका वाटू. तुम्हाला तसं नव्हतं म्हणायचं, पण तुमच्याही वाट पाहते ना म्हणून म्हटलं जाऊन या. येतो बाबा, काळजी घ्या बाबा. पण फोन करत जा. दूर आहे म्हणून काय झालं, फोन करत जा मला. जेव्हा आठवण आली तेव्हा फोन करत जा. येतो मग. येतो बेटा पिंकी, ये मग आत्याच्या घरी. येतो बेटा. आशा रडू नको बाई, पुसते असू. तुला काही कमी केलं का भाऊ भाऊ जाय ना? तुम्ही मायावरून किती वर्ष झाले बाई. मग त्या मायची कधी कमी हसू दिली का तुला ते ना? त्याच्या परिणाम जे होते ते करतात ते. आता रडू नको. जाय बा, चांगली राहत जाय बाबा. आठवण आली की येत जाय बाई. असं काही आहे का की दरवर्षी आलं पाहिजे? आठवण आली की येत जाय ना बाई. जेव्हा आठवण आली तेव्हा येत जाय. काय हो श्वेता, आशाबाईच्या मनात काही नाही बरं. पाय बोलतात त्या फटफट, पण त्याच्या मनात काही नाही. फटफट तोंडावर बोलणाऱ्याच्या मनात काही नसते श्वेता. पाय कशा बोलत तुले, पण पाय कशा दुःखी झाले जाता जाता. काही राहत नाही त्याच्या मनात, काहीच राहत नाही. ते निर्मळ मन आहे त्याचं. हो ना, मला माहितच नव्हतं आशाचं हे रूप. बापरे, आशाला रडपण येते का? मी तर आजच पाहिलं रडताना आशाला. आशा रडू नको ना आता. तू रडली की बाबा रडतात, मग तब्येत खराब होते ना त्याची. रडू नको. जाय, सगळं चांगलं आहे ना. तुझ्या घरी काय लढतं? आशा बस झालं ना आता. बस झालं, पुसते असू. जाय बस गाडीत बस. श्वेता जाय बाई. ते अनबर तांब्यात पाणी आणे का? ते कुंकू आण. गाडी गेली की मग त्या चाका खालची माती राहते की नाही, चाका जागेवरची पूजा करायला लागते. बरं येतो मी. बसा मग. चला हो.